आपल्याला माहिती नसेल की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं. मी या खात्याचा मंत्री होतो आणि मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळा तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं. वास्तविक वर्षातून एक वेळ विधी न्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते. तशी भेट आमची होत होती कारण विधी न्याय खातं माझ्याकडे होतं. त्यावेळा तत्कालीन मुख्य न्यायाधीश मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे, परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळा हे बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतो आहे. आता ज्यावेळा त्याच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळा ह्या अशा ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न, पैसे आमचे, परंतु उद्घाटनाला कोणाला बोलवायचं, अध्यक्ष कोण ठेवायचं, व्यासपीठावर कोण हे न्यायालय ठरवत असतं. उद्या जर इथं मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे यांनी ठरवलं की बेंचवर स्टे डायजवर हेच लोक असतील तेवढेच येणार. त्यामुळे त्यात जास्त हस्तक्षेप आम्ही करणार नाही. परंतु ही लढाई जी आहे ही 6 जिल्ह्यातील जनतेनं जिंकलेली आहे, 6 जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे. विशेषतः या 6 जिल्ह्यातील जे असंख्य जे म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे. सगळ्या दैनिकांचा, सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी जरा मोठा पुढाकार घेतला होता त्यांचंही आहे. आता त्यावेळेला पासून आम्ही सातत्यानं त्यासाठी प्रयत्न करतो आहे. एक वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार गाठला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू. त्यावेळेलासुद्धा जाऊन रद्दबदली करणं असे अनेक प्रयत्न त्यावेळा आमच्या काळामध्ये झालेले आहेत. मला वाटतं जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे. आपल्याला माहिती नाही की या 6 जिल्ह्यातील सगळे पक्षकार येणार, सगळे वकील येणार. आत्तापासून त्यांची ऑफिसेस कार्यालय थाटायला चालू झालं. आत्तापासून राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा, ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची 20% वाढ ही एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.